आपल्यासोबत ते रामदास आठवले आहेत. मी त्याची बातचीत करणार आहे. सर, कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम झाला आणि कसं वाटतंय? आता खेळचा जो कार्यक्रम आहे अत्यंत चांगला झालेला आहे. या ठिकाणी रामदास भाई आले होते, इथले आमदार जे योगेश भाई आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि रिपब्लिकन पक्षाचा कोकणातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि कोकणातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावावे. कोकणातला जो माणूस आहे हा मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं आहेच आहे, पण या भागाचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. हा भाग अत्यंत सुंदर असा आहे. या ठिकाणी कशी टुरिस्ट येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा जो गोवा रोड आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आमचे सुरू आहे. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि कोकणल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. बाबासाहेबांचं गाव आहे, विकासासंदर्भामध्ये कशा संदर्भामध्ये नवीन उपाययोजना त्या ठिकाणी होणार आहेत? आता बाबासाहेबांचं जे गाव आहे ते पूर्वी दापोली तालुक्यामध्ये होतं. आता ते गाव जे आंबडवे गाव आहे ते मंडणगड तालुक्यामध्ये आहे आणि भारत सरकारच्या वतीने त्याला मदत देण्यात आलेली आहे आणि आंबडवे गाव आहे त्या गावाचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे ते स्मारक त्या ठिकाणी काही प्रमाणात झालेलं आहे. अजून तिथं चांगलं व्हावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आज कोणकोणते कार्यक्रम झाले आज आणि कशा स्वरूपाचा निधी प्राप्त झालाय? आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक मोठा जो सभागृह आहे ते होणार आहे. 3.5 कोटी रुपये आमदारांनी आपल्या राज्य सरकारकडून आणलेले आहेत आणि त्याच्यातून तो एक मोठा भव्य असा जो हॉल आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी त्याचे सजीवीकरण जे आहे ते सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या बाजूलाच मोठा आचाराव आहे त्याच्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे तो अनेक याचे उद्घाटन झालेले आहे आणि आमच्या कोकणातल्या कार्यकर्त्यांना मेळावा पार पडलेला आहे. त्यामुळं हे रामदास भाई आणि योगेश भाई आल्यामुळं या कार्यक्रमाला अजून एक ताकद मिळाली आणि आजचा मेळावा आमचा यशस्वी झालेला आहे. सर, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याच्यामुळं जी लोक घटनेवरती अवलंबून होते, ज्यांना वाटते आपल्या आरक्षणाला कुठे धोका निर्माण होता, संभ्रम निर्माण झाला, याकडे कसं बघताय आपण? मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जे कॅटेगरायझेशन आहे ते करण्याच्या संबंधामध्ये राज्याने विचार करावा आणि क्रिमिनलची पद्धत लावावी अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली होती. परंतु त्या संबंधामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्टचं जे आरक्षण आहे जातीच्या आधारावर आहे, त्यांच्यावर पिढ्यानपिढ्यापासून अन्याय झालेला आहे. त्यामुळे त्या समाजाला अशा पद्धतीची क्रिमिनलची पद्धत लावता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. त्यामुळं दलितांच्या आरक्षणाला कसलाही धोका अजिबात नाही आहे आणि संविधानामुळेच हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे ते मिळालेलं आहे. त्यामुळे आरक्षणाला कसलाही धोका नाही. राज्याचे मोठ्या प्रमाणात मेळावे यशस्वी होताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीकडं कशा पद्धतीने पाहिलं जातंय, कशा पद्धतीने बळ मिळेल युतीला? आता एक तर आता आमची महायुती जी आहे ते आमचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आम्हाला ज्या 35-40 जागा मिळायला हव्या होत्या त्या फक्त 17 जागेवर आम्हाला समाधान मानावं लागलेलं आहे. पण मिळाले जे वोटिंग आहे ते वोटिंग महाविकास आघाडी आणि महायुतीचं थोडं जास्त महाविकास आघाडीचं मतदान आहे. पण यावेळेला आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जवळजवळ 180 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार आहे. विरोधकांनी किती कांगावा केला तरी विरोधकांना एवढ्याला सत्ता मिळणार नाही आहे आणि सत्ता ही महायुतीची येणार आहे. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.